हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. जनार्दन हा जो जनांचा, दुष्टांचा, दुर्जनांचा नाश करतो वा दुष्टांना जो अधोगतीला नेतो, किंवा जन म्हणजे भक्तजन ज्याच्याजवळ इहलोक वा परलोक सुखाची याचना करतात. जनार्दन या शब्दाचा अर्थ समजून घेतल्यावर आपण थोडे बुचकळ्यात पडू, कारण दुर्जनांना अधोगतीला नेणारा असा अर्थ आहे. एकीकडे भगवंताने आनंद भोगण्यासाठी ही सृष्टी निर्माण केली असे आपण ऐकतो. दुसरीकडे भगवंत हा करुणासागर, कृपासागर आहे असे ऐकून प्रसंगोत्पात आपणही संकटकाली त्याचा धावा करतो आणि तोही आपल्या प्रार्थनेला, कळकळीने केलेल्या विनंतीला सुयोग्य असा प्रतिसादही देतो. हे सर्वसामान्य माणूसही अनुभवतो. असे असताना दुष्टांना तो अधोगतीला नेतो हे कसे? तर याचेही उत्तर भगवंतांनी 16व्या अध्यायातील 20व्या श्लोकात दिले आहे. भगवंत म्हणतात, तानहन दिशथा क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस्त्रमशुभा नासुरी श्वेव योनिषु. त्या पापी क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. कारण भगवंतांनीच जे सदाचाराचे वैश्विक नियम प्रस्थापित केले आहेत, त्या नियमांना ते स्वतः कसे डावलतील? तर नाही डावलणार. मग अशा क्रूर, पापी, द्वेषी लोकांना कधीच सद्गती मिळणार नाही का? तर त्याचेही उत्तर भगवंतांनी गीतेतील 9व्या अध्यायातील 30व्या श्लोकात दिले आहे. भगवंत म्हणतात, अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. जर एखादा दुर्वर्तनी अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा. इथे अंतःकरणापासून एखाद्याला पश्चाताप झाला तर सगुणातील भगवंत संतांच्या रूपाने अशा व्यक्तीला भेटेल आणि तो उद्धरून जाईल. थोडंसं मनात, बुद्धीत आपण आत डोकावून पाहिले तरी प्रत्यक्ष नामापाठीमागे दडलेला अर्थ आपल्याला समजायला मदत होईल. हरिओम.